गणपती बाप्पा आणि सरस्वती माता आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात येतं की दोन्ही विद्येच्याच देवता आहेत. मग त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेस गीतेवरती भाष्य करायला सुरुवात करतात, तसं ज्ञानेश्वर माऊली गणेश वंदना बांधतात, ज्याच्यामध्ये ते गणपतीचं वर्णन करतात. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी गणपती बाप्पाला तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू असं म्हटलेलं आहे. गणपती बाप्पा आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश देत असतो. असलेली बुद्धी वापरण्याची प्रेरणा गणपती बाप्पा देत असतो. म्हणून विघ्नहर्ता गणपती बुद्धीद्वारे विघ्नहरण करतो. ऑन अनादर साईड सरस्वती माता काय करते? जेव्हा आपण त्यांचं या कुंदेंदू तुषार हार धवला हे स्तोत्र बोलतो, त्याच्यामध्ये सामाम पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येतं हे जाड्या, जाड्या नाही बोलायचं, जाड्या बोलायचं. जाड्या म्हणजे काय? जाड्या हा शब्द जडत्वासाठी आहे. आपण मुलांना बोलतो, अरे उठ ना, किती वेळ बसलायस तिथे, उठ कामाला लाग. प्रत्येक वस्तूला जगातल्या, मग ही बॉटल असेल, हा फोन असेल, प्रत्येक वस्तूला ना स्थिरत्व आहे. त्याला स्वतःची जागा सोडायची नसते. अगदी त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला सुद्धा स्वतःची जागा सोडायची नसते. त्याला आपण थोडक्यात मंद बुद्धी म्हणतो. तर सरस्वती माता ते बुद्धीचं जाड्य दूर करते. गणपती बाप्पा बुद्धीला प्रकाशित करतात आणि सरस्वती माता प्रकाशित झालेल्या बुद्धीचं चलन करते. हा फरक या दोघांमध्ये आहे.